याला धरून तर मी सांगेनच ज्ञानेश्वरीला, पण थोडस सध्याच्या जीवनाला अतिशय उपयोगी पडेल असं थोडं आपल्याला सांगतो. नाही तर काय होईल, ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं बरोबरच आहे, यात शंकाच नाही, पण माझ्या आजच्या जीवनाला ते लागू आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे सध्याचा ऍडमिशनचा काळ आहे नाही का, तुम्हाला माहिती आहे. आता ते पोरं बसणार सगळे मुलं मुली, आता कुठे काय 90 आणि 95 केलं, ते पुढे काय होते राम जाणे नाही का, राम नाही जाणे परीक्षेत जाणे असं म्हणते काय नाही. तसं थोडंसं आहे, आजच्या जीवनाला काय उपयोगी पडेल बरं का. तुम्हाला आमच्या तिकडे मोगलाईमध्ये एक सुफी संतांनी सांगितलेली एक गोष्ट होती, ती गोष्ट मला आठवली बघा, ती आपल्याला सांगतो. थोडी उर्दू थोडी मराठीत सांगतो, सोपं आहे ते, उर्दू काय मोठे कठीण नाही. काय झालं, ॲडमिशनचा प्रश्न आहे नाही का, मॅट्रिक झाल्याशिवाय तुम्हाला कॉलेजमध्ये जाता येत नाही, अगदी उघड आहे नाही का. तसं परमार्थ जर पाहिजे असेल तर त्या ॲडमिशनला ही गोष्ट अत्यावश्यक आहे. तुम्ही असा विचार करा, आता मला 60 वर्ष झाली चाललंय, नाथ भागवत झालं, दासबोध झाला, मनाचे श्लोक झाले, नारदाची भक्तिसूत्र झाली, ज्ञानेश्वरीचा 3रं वेळ आहे हे आता. आपल्यापैकी किती तयार झाले माझ्या सगट, जन्मभर हेच का करीत राहायचंय, कुठे अडतंय. म्हणजे मला परमार्थामध्ये ऍडमिशन मिळाली नाही अजून. परमार्थाचं मर्म काय आहे, स्थितप्रज्ञता. काही जरी झालं तरी आजची सहज अवस्था आहे ती टिकणं, याला सहज समाधी असंच म्हणतात बरं. आणि ती डोळे उघडे ठेवून समाधी पाहिजे, डोळे झाकून काय हो चाललंच आहे ते नाही. म्हणजे प्रसंग येणारच, प्रसंग आले असताना किती वाईटातला शांत मन राहणं. महाराज म्हणायचे शांत शब्दच किती शांत आहे म्हणायचं. काय असतं बघा, हे शिकलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. तर जसं मॅट्रिक पास झाल्याशिवाय पुढे ॲडमिशन नाही म्हणजे परमार्थ नाही, बाकी सगळं आहे. सिद्धी प्राप्त होतील असं काय करता, पण मनाची समता नाही. आणि गीतेतला हा जो श्लोक आहे ना, सुखदुःखे समे कृत्वा, 2-4 गोष्टी सांगितल्या आहेत, लाभालाभौ जया जयौ. बरं, काय फायदा काय नुकसान काय, सुख काय दुःख काय, यश काय अपयश काय, याने माणसाची समता न ढळणं हा परमार्थ आहे खरा. प्रपंचातल्या माणसाला किती जरूर आहे मला सांगायची, मन तयार व्हायला पाहिजे. तुम्ही कुठेही जाऊ नका, येऊ नका, ग्रंथ वाचू नका, साधन करू नका. पण एका युरोपियन लेखकाने, तो पुढे अमेरिकेत गेला, स्टेस म्हणून, त्याने उपनिषदावर एक ग्रंथ लिहिला आहे. ग्रीक फिलॉसॉफीवर तो अध्यक्ष समजला असेल बरं का, त्याचं ग्रंथच आहे ग्रीक फिलॉसॉफी. तर तो काय म्हणतो की भारतीय तत्वज्ञानाचं म्हणजे उपनिषदांचं मन कशात आहे, टू बी सॉलिड लाईक ए रॉक. जसा पर्वत असतो अचलच म्हणतात त्याला, हालत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टाने 14व्या अध्यायामध्ये मेरू पर्वत आहे म्हणाले, दक्षिणेकडून तुफान आलं, उत्तरेकडून तुफान आलं, याला काही नाही हालत, तिथल्या तिथे. तसं सुख येवो दुःख येवो, नफा हो नुकसान हो, मृत्यू हो जन्म येवो, शांत पाहिजे. अरे आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये न सुटणारे असे काही प्रश्न असतात. समजा तुमचा मुलगा मंदबुद्धीचा आहे, सगळे उपाय झाले, आता काही राहिलेलं नाही, मग स्वाभाविक काय व्हायला पाहिजे, आहे ना असं, बस असू दे, माझं भगवंताकडे लक्ष लागलं पाहिजे. ते होत नाही. माझं म्हणणं बरोबर आहे ना, तुम्ही की नाही हात वर करू नका, पण तुम्हाला पटलं पाहिजे माझं म्हणणं काय आहे. की नाही मला ते टाळताच येत नाही. तुम्हाला रोग झालेला एखादा, 1000 डॉक्टर मुंबईतले बघितले, काही नाही, तुम्हाला काहीच नाही, सगळं इन्व्हेस्टिगेशन करून आणल्या तपासण्या, आणि काही नाही तुम्हाला म्हणे.
खिसा यांचा भरतो बरं का, बाकीचा तुम्हाला काहीच नसतं. अरे माझी व्यथा दूर होत नाही ना. मग सगळं आहे, ऐश्वर आहे, पैसा आहे. ऐश्वर म्हणजे त्याचा परिणाम. पैसा आहे, माणसं आहेत, घरदार आहे, लोकात इज्जत आहे, सगळं असून मनाला स्वस्थता नाही. काय करायचं? शून्य आहे किंमत बाकीची सगळी. बरं, म्हणून ते लक्षात ठेवा आपण की माझं मन असं पाहिजे, मन व्हावे जैसे पाषाण, घट्ट पाहिजे अगदी. आणि तो की नाही संगमरमर पाहिजे, साव्या सुद्धा नाही, न फुटणारा शिंचा. सांगण्याचा हेतू काय, तर ती गोष्ट सांगतो आपल्याला. हे माणसाला केव्हा साधेल? हे जे मन आहे ना, पतंजलीचं म्हणणं असं संतोषाने साधेल. संतोषाचा अभ्यास. संतोष शब्द माहिती आहे ना, तुष म्हणजे तृप्त होणे, सम्यक तुष्टी, सर्व बाजूने तोष. संतोष म्हणजे त्याला अस्वस्थता नाहीच कसायची. बरं, असं तर संतोषाचा अभ्यास आहे. ती गोष्ट त्यावर आहे. म्हणून प्री कंडिशन परमार्थाला हे नाही तर नाही. बरं, आणि मग मी आपल्याला दाखवीन की सध्याच्या मानसशास्त्रामध्ये मनाला अस्वस्थ करण्याला रोग कसं म्हटलेलं आहे. म्हणून भवरोग नाहीसा करा असं म्हटलेलं आहे. बरं, पहा तर काय म्हणले, एक व्यापारी होता. सुफी गोष्ट आहे, त्यात त्या अरबस्तान पर्शिया यातल्या त्या परिस्थिती घेतली आहे. बरं का, मोठा व्यापारी होता. त्याचा व्यापार काय, तर माल इकडचं तिकडे पोचवणं. बरे का, अलीकडे एजंट असतात ना त्यापैकी. तर कवळ ते गाढवं त्याच्या पदरी होती. बरं का, खेचर गाढवं तुम्हाला माहिती आहे रे, त्याच्या पदरी होती पुष्कळ. त्या गावामध्ये तो राहत होता. तिथे एक राजकीय पुढारी होता. ते राजकीय पुढारी जसे असतात तसा होता. तेव्हा तो विषय निघाला म्हणजे हा काय म्हणे, अरे तो लगेच बदमाश आहे, तो डाकू आहे, तो फसवा आहे, तो चोर आहे, असं तो म्हणायचा. बरं का, तो संतापला राजकीय पुढारी. आणि मग त्याने याच्यावर केस केली, मुकदमा सुरू केला. मुकदमा उर्दू शब्द आहे बरं का, मी केस म्हणतो. हा, मुकदमा आला जज समोर. आल्यानंतर त्यांनी याची क्रॉस एक्झामिनेशन घेतली. बरं का, तेव्हा विचारलं, का नाही म्हणलं, तू त्याला बदमाश म्हणलास का? जी हुजूर, हो म्हणाला, मैं उसको बदमाश कहा. तू त्याला चोर म्हणालास का? जी हुजूर, हाँ मैं भी उसको चोर कहा. तू त्याला घातपात करणारा म्हणा, हाँ हुजूर चोर केला. तू त्याला गाढव म्हणालास का? तो क्षणभर थांबला आणि काय म्हणाला, माझ्या मनात आलं त्याला गाढव म्हणावं म्हणून. पण गाढव जे असतात ते चोर नसतात, घातपात करीत नाहीत किंवा धोका देत नाहीत, राजकारणात शिरत नाहीत, प्रामाणिक असतात. असे माझ्यावर पुष्कळ गाढव आहेत. बरं का, ऐका पुढे. तर मग तू त्याला गाढव का म्हणला नाहीस? अरे माझी सगळी गाढव नाराज होतील म्हणाले, मी त्याला गाढव म्हणला. त्याची एक गोष्ट, याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे अशा माणसाला. म्हणजे का, असं का नाही का? प्रश्न असा आला की त्याला तू गाढव म्हणत नाही, गाढवाला असं काय आहे? त्याला चाणक्याचा एक श्लोक आहे. माझे विद्यार्थी, मी म्हणजे आत्मस्तुती सांगत नाही, माझे विद्यार्थी मला म्हणत की सर तुमच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आम्ही प्रोफेसर चांगले होऊन जाऊ. आणि त्याशिवाय रंगायचं कसं, झोपच यायची. फिलॉसॉफी ऐकताना डोक्याला तापच यायचो. तेव्हा चाणक्याचा एक श्लोक आहे. चाणक्य हा अतिशय मोठा विचारवंत होऊन गेला आपल्याकडे. त्याचं की नाही एक पुस्तकच आहे, चाणक्य नीतिमत्यात त्याचे श्लोकच आहे. त्या गाढवापासून काय शिकावं असा श्लोक आहे. हा, तर म्हणाला 3 गोष्टी शिकाव्या. एक, आणि ते सगळं आपल्याला लागू आहेत बरं का, म्हणजे गंमत अशी आहे. हा, म्हणजे घेण्यासारखं, म्हणजे आपण गाढव न बनताना चांगले होऊ असं आहे ते. शुश्रांतोपी वहेत भारम, अगदी थकलेला असला तरी तो भार वाहणार. अगदी क्लासला गेला, शाळेला जाऊन आला, अंक झालं, तुम्हाला माहिती आहे शिकवणे झाल्या, तरी अभ्यासाला जो बसतो तो ऍडमिशनला लायक होतो. अहो, कोण असा आहे विद्यार्थी की जो उत्तम श्रम केल्याशिवाय तयार होतो? शुश्रांतोपी वहेत भारम.
शीतोष्णे न पश्यती. थंडी असो, ऊन असो, काही जरी असलं तरी त्याची बाधा गाडवायला होत नाही. बरं, आमचे ओळखीचे डॉक्टर होते. एक उन्हाळा फार होता, तेव्हा त्याला काही ताप आला माणसाला. तो त्या डॉक्टरकडे गेला. गेल्यानंतर अरे केवढा उन्हाळा तुम्हाला ताप आला नाही? म्हणाला आम्ही गाढवासारखा आहे का, मला उन्हाळा बाधत नाही म्हणाले. म्हणलं वा, हे खूप आहे नाही का. तेव्हा शीतोष्णे पश्यती, पण संतुष्ट चरते नित्यम. तो सदा संतुष्ट असतो. कारण याला खायला काही लागत नाही. कचराकुंडीवर जाऊन कागद सुद्धा खातो गाढव. तुम्ही माहिती, मोकळं सोडले की सगळे आपलं खात खात जातं. म्हणजे मालकाला त्याचं काही नाहीच काही नाही का. तेव्हा संतुष्ट चरते नित्यम त्रीणी शिक्षेच्या गर्धवात. ह्या 3 गोष्टी गाढवापासून शिकाव्या. आणि परमार्थाला संतोषाशिवाय प्रवेश नाही. पतंजलीचं सूत्र तर फारच उत्तम आहे. संतोषात अनुत्तम लाभ. अनुत्तम म्हणजे सर्वात उत्तम लाभ जो असेल तर संतोष आहे. माणूस संतोषी पाहिजे. आता संतोष म्हणजे काय, प्रत्यक्ष काय आहे संतोष? तर मनाची एक अशी अवस्था की ज्याच्यामध्ये जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये तृप्ती असणं. असू दे. तुम्हाला मी त्या फ्रान्सिस डी सेल्स वाक्य सांगितलेलं पाठ झाला असेल. येस फादर येस अँड ऑलवेज येस. काय बघा, त्याला इंग्लिशमध्ये ऍक्सेप्टन्स असं म्हणतात, स्वीकार. तुम्ही की नाही करा अगर नका करू, पण समजून घ्या परमार्थ काय आहे. बरं का, या यात्रेला गेले, त्या यात्रेला गेले, बरं का, हो पूजापाठ केला, सत्यनारायण केले, याने परमार्थ साधणार नाही. परमार्थ मनाने तयार झाला पाहिजे. बर, आता हे संतोष म्हणताना याच्या उलट काय आहे, तिथे माझं म्हणणं आता सायकॉलॉजी ज्याला मी म्हणतो, मॉडर्न सायकॉलॉजी. बरं का, पहिलं जर असेल म्हणजे रोग मनाचा, बरं, तर तो मनाचा रोग म्हणजे ऑब्सेशन, खूळ लागणं मनाला. एक बाई होत्या, MA झालेल्या बाई, बरं, मराठीच्या. त्या आल्या होत्या, 5-5 मिनिटांनी उठून हात धुवायच्या. बाई म्हणजे हे काय, मला चैनच पडत नाही. जरा कुठे हात झाला की घाण लागली, जरा कुठे हात झाले की घाण लागली. याला ऑब्सेशन असं म्हणतात. खुळचटचपणा हा. बरं का, हे पहिला रोग. बरं का, त्याचं काय मला काय तुम्हाला वर्ग घ्यायचा नाहीये. तेव्हा किती तऱ्हेचे खुळचटपणा असतात. बरं का, उदाहरणार्थ एक तुम्ही नवा धुतेला शर्टपेट घालून चालला रेल्वेमध्ये. रेल्वेची अवस्था तुम्हाला माहिती आहे. जरा कुठे हे हातपाय झाड, अरे आता हातपाय झाडतो झाडून ते स्वच्छ होणारे का. पण स्वच्छतेनेच ऑब्सेशनल काही बायकांना असतं बघा स्वयंपाकाच्या बाबतीत, नाही का. जरा काही कमी झालं की नाही ते तसंच झालं पाहिजे. नवऱ्याची कंबकती हो अशा वेळेला असं काय करतात, नाही का. स्वच्छतेच्या विलक्षण करणे, अशा तऱ्हेचं प्रपंचातलं ऑब्सेशन, याला मराठी बरोबर शब्द नाही म्हणून सांगतो, हे इंग्रजी आहे. खूळ लागणं काहीतरी. बरं का, तसंच काही स्त्रियांना रंगाचं ऑब्सेशन असतं. त्या अमक्या तऱ्हेच पाहिजे. आणि तुम्हाला अलीकडे माहिती आहे की साडी रंगाची, त्याच रंगाची ब्लाऊज असला तर नाही तर ते पंजाबी ड्रेस घातलं तर ते, ती ओढणी आहे त्याच रंगाची, चप्पल त्याच रंगाची असते. काय आता कुंकुसवर त्याच याच्या लावतात की नाही माहिती नाही. लावायचं असेल मला वाटतं तसं सुद्धा, आपल्याला काही कल्पना नाही. ऑब्सेशन असते. नाही करू नये असं नाही. त्यात मी एक भर घातली. हे जे तुम्ही रंग कपडे घालता, तुमच्या रंगाला शोभेला घाली जाऊ तो त्यात पाहिजे. मग काळ्या माणसाने काळे कपडे घातले पाहिजेत, गोऱ्या माणसाने पांढरे कपडे घातले पाहिजेत, नाही का, असं म्हणावं लागेल. पण हे ऑब्सेशन किती ठिकाणी असतं. एका माणसाला फाउंटेन पेनचं ऑब्सेशन, नवीन दिसले की घेतली. आणि 5-25 लिहिण्याच्या नावाने शब्द वापरतो बोंब. बरं का, पण फाउंटेन पेनचं ऑब्सेशन, अरे हे काय हे. बरं का, हे परमार्थाच्या आड येतं. बरं, असेल तसं वेडवाकडं मुद्दाम करू नये, पण असेल तसं त्यात काय आहे मोठं, हे पहिलं. दुसरं, हीनगंड किंवा श्रेष्ठ गंड, त्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्स असं म्हणतात की मी कमी आहे हे. किंवा दुसरा, मी म्हणजे काय, मला असं बोलतो, मी तुमकं करतो. बरं का,
फ्रॉइडचा एक शिष्य होता एरिक फ्रॉम म्हणून, त्याने लिहिलंय की या श्रेष्ठ गंडामध्ये पुरुष फारसा सापडत नाही, बायका सर्रास सापडतात की मी सुंदर आहे असंच त्यांना वाटतं. श्रेष्ठतेचा गंड बरं का, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा त्याला तर हीनगंड, जास्त करून हीनगंड. मी काय हो, मला येत नाही, मला येत नाही, काय काय, अरे काय हीनगंड. रामकृष्ण म्हणाले मी पापी आहे, पापी आहे म्हणत गेलास तू पापीच होशील. हा कबूल आहे, मी पापी होतो, पण आता नाही, सुटलं माझं. ते जेम्स म्हणून एक मोठा मानसशास्त्र होऊन गेला, तो काय म्हणाला, संतांमध्ये आणि सामान्य माणसात हा फरक आहे. दोघांनाही हीनगंड असतात, पण त्याचं सुटलं की पुन्हा जन्मभर त्याचे संबंध नाही त्याचा हीनपणाशी. बरं, हीनपणा आणि शरणागती यात फरक आहे. शरणागतीमध्ये तो सुद्धा समर्पण करतो, पण माझं जे आहे सगळं तुझं आणि तुझ्या मानाने माझं काय आहे हे निराळं बरं का, पण हीनगंड असू नये. मला साधत नाही, का साधत नाही, आपलं साधनामध्ये कमी पडतं ते हे पडतं. ओ काय समर्थांचं तुम्ही सांगता, ज्ञानेश्वर माझा आमचं काय, अरे तू माणूस आहेस ना, तुला हीनगंड असता कामाचं नाही. जे त्यांनी साधलं तेच तू साधलं पाहिजे, साधणं शक्य आहे तुला. समर्थांची गोवी आहे, रेखा पुसवून जाते हे तो प्रत्यक्ष अनुभव असं येते. तुमची जी प्रारब्धाची रेषा आहे ती तुमच्या कर्माने पुसून जाते, हा प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि हा बा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहत असे, नोकरी करणारे इंटर आर्ट्सला 7-8, 8-8 वेळा बसायचे आणि पास व्हायचे, जाम सोडायचे नाही. का साधत नाही मला, अरे त्याला साधतो तुम्हाला साधलं पाहिजे, तेव्हा हीनगंड नाहीसा झाला पाहिजे. तिसरा रोग असेल तर इमोशनल इनस्टेबिलिटी. ह्याचं सगळं तर काय इंग्रजीमध्ये आलेलं आहे, मराठी त्याचं भाषांतरच करावं लागतं बरं का. भावनात्मक अनिश्चितता, वाडेकरांनी त्याचा अर्थ असाच दिलेला आहे बरं का. भावना माणसाला भावना अवश्य आहे, पण ती किती पाहिजे. मला भावनेचं असं आहे, कायम राहत नाही भावना. आपल्याला एक अप्रतिम उदाहरण सांगू का, आपण ध्यानात ठेवा. फारच जगाच्या इतिहासामध्ये विलक्षण उदाहरण आहे. जीसस ख्राइस्ट हा केवढा मोठा मनुष्य होता, आपल्याला माहिती आहे नाही का, खरंच जगातला हा मोठा मनुष्य तो. त्याच्या नावावर एवढा धर्मविर्म आहे ते जाऊ द्या, व्यक्ती म्हणून खरा मोठा मनुष्य बघा. त्याला जेव्हा क्रॉसवर ठोकला, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 3 जण होते, 2 चोर आणखी हा. कायदा असा होता जीव लोकांचा की 3 असले असे म्हणजे त्यापैकी एकाला माफ द्यायचं आणि बाकीच्या दोघांना क्रॉसवर चढवायचं. ते क्रॉसवर चढवायचं म्हणजे भयंकर, त्यापेक्षा मान कापलेली बरी. पण ते असे हात हे करून त्याला खुंट्या ठोकायच्या आणि पायावर पाय ठेवून खाली खुंट्या ठोकायच्या. आणि तो जो क्रॉस होता तो याला न्यायला लावला त्या टेकडीवर. बरं काय असेल, तो थकला आश्रम आणि त्याने काय केलं, तो म्हणायचा ना की मी बादशाह आहे, मी त्याचा मुलगा आहे, काटेरी मुकुट त्याच्या डोक्यावर घातला, लोक थुंकले त्याच्या अंगावर. बघा, कल्पना करा आपण काय अवस्था असेल बरं का. तेव्हा त्याला ठोकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली असेल एवढ्या मोठ्या माणसाला, देवा अरे मी काय असं केलं म्हणून मला ही शिक्षा. बरं पहिली बघा भावनेचं कसं आहे, एकदम ऍक्सेप्टन्स, स्वीकार आला नाही की तू करतोस ते बरोबर आहे, लगेच बदलला. लॉर्ड लेट दाय विल बी डन. आणि तो जीसस होता तो ख्राइस्ट झाला. नाही तर तो जीससच राहिला असता नुसत्या नावाचा, पण ख्राइस्ट म्हणजे जगाला तारणारा साधू झाला. काय असतं बघा, भावना ही अवश्य आहे जीवनात माझ्या ताब्यात पाहिजे. म्हणून भावना जर हाताच्या बाहेर गेली, वेळ लागतो माणसाला. इट्स अ मॅडनेस. खरं आहे बरं का, मी काहीतरी सांगतोच नाही, वेळ लागण्यासारखं होतं. तुम्हाला ते माहिती आहे काय, लहान मुलांच्या पुस्तकामध्ये चिमवी जोशी म्हणून एक हे लिहून गेले विनोदी लेखक, त्यांच्यामध्ये ती रामदास म्हणजे एक बोट होती ती बुडाली बघा फार दिवसापूर्वी. त्याच्यावरती एक गृहस्थ बुडाला, तर तो घरी आलाच नाही मग, आणि त्याची बायको सारखी वाट पाहते असं हे वर्णन आहे. तर त्या बाईचं वर्णन त्याने असं केलं की हार करीत बसायची, वेड्याच्या इस्पितळामध्ये हार करीत बसायची, येणार 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 आता बरं का.
तिला तो भावनेचा आवेग आला, म्हणजे त्या तुरुंगाचे जे बार्स असत लोखंडाचे ते असे हाताने वाकवीत असे. काय मग सामर्थ्य आहे त्याचं. आणि मग मागून निपचित पडायची 4-4, 5-5 तास, कारण शक्ती जायची ना बाया. बर, मग इमोशन म्हणजे भावना ही प्रचंड शक्ती आहे. आणि मला तुम्हाला सांगायचंय, आपण ही इतकी वाया घालवतो बोलायची सोय नाही. काळजी करणं, भय वाटणं, लोकांची निंदा करणं, ही सगळीकडे गळते आहेत. हौदाचं जर उदाहरण घ्यायचं तर हौदाला बाहेर वरून 2 तोट्या आणि खाली 4 तोट्या. त्या तोट्या वाहत आहेत सगळ्या. अरे पाण्यात ओढ राहते म्हणून दर रविवारी तुम्ही येता, बाकीच्या नावाने ठणठण पाळ. शक्ती सांगत नाही ना, तुम्ही साठवतच नाही शक्ती. काय करायचं, कारण परमार्थामध्ये मनाला आमच्या ठिकाणी वळवायला शक्ती लागते, त्याशिवाय शक्यच नाही. ती शक्तीच जर आमच्याकडे नसली तर काय. आमचं मला नावं ठेवतो, झालं याचा जीव खाली वरती व्हायला लागला. मी एका ग्रस्ताला म्हणलं, अहो काय आमचे सून म्हणले मला नावं ठेवते, तुम्ही एवढं जप टीप करता म्हणले, आमच्यासारखेच आहात, वाईट वाटतं म्हणले मला, मग जप राहून जातो. वा, हे खूप आहे. मी म्हणलं बोलणार कोण आहे हे नको का बघायला. एखादा चोर म्हणाला, काय माणूस आहात तुम्ही, म्हणले एवढं तुम्हाला जमत नाही चोरी करणं, मग तुम्हाला काय वाटेल नाही का, तुम्ही काय म्हणाल त्याला. किती वेगळ्यासारखं आपलं होतं. अरे तुम्हाला नावं ठेवणारं कोण आहे हे नको का बघायला, नाही का. किंबहुना मी असं म्हणेन, महाराजांचं वाक्य फार छान आहे की म्हणले, जर तुमची निंदा करणारा कोणी नसेल तर एखादा मनुष्य पगारी ठेवा आणि माझी निंदा रोज करीत जा म्हणा. बरं का नाही. आणि आपल्याला काही पगारी ठेवायची जरूर नाही, शेजारी काम करतात ते आपलं बरोबर, फुकटच काम करतात. अरे पण तुझी शक्ती काय वाया जाते. एक लोकांना नावं ठेवण्यात, आपणच भडकण्यात वाया जाते, नसती काळजी करण्यात वाया जाते. हे मी तुम्हाला शास्त्र सांगतोय. बरं, तुम्हाला ती नेहमी शिकवित नाही, पण आपल्याला का साधत नाही बरं का. जावयाला नावं ठेवायला लागली. अरे जावई आपल्यासारख्याच ना, त्याला नावं ठेवायला म्हणजे किती नावं ठेवायची, त्याला ऐकलं की सीमा आहे का. म्हणजे आणि नुकतं जप करून उठलेलं असायचं, म्हणजे जोर येतो आणखी त्या शक्तीला, चालली गटारात जाते, नाही का. बघा तुम्ही किती आपलं खर्च होतं. तुम्हाला कल्पना आहे का, निरूपण झाल्यानंतर मला तुम्ही जो विचारला प्रश्न काही तर मला सुचत नाही काही, इतका मेंदू थकून जातो, कारण त्या शक्ती जाते ना. काय आपण समजता विचार असतो तो, ते काय रंजन आहे नुसतं. मग सारखं तासभर बुद्धीला असं सारखं ठेवणं सोपं नाहीये. आमचा धंदाच तो होतं, सोडून द्या, पण ते सोपं नाही. शक्ती वाया जाते माणसाची, ती शक्ती भगवंताकडे लावली पाहिजे. म्हणून इमोशन इन्स्टिट्यूट याचा एक प्रकार असा आहे की माणूस जेव्हा शक्ती वाया घालवतो त्यावेळेला त्याला निराशा येते, निगेटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार. काय माझ्या जीवनाचा अर्थ आहे, सगळं अनुकूल असतं बरं का. काय माझ्या जीवनाचा अर्थ आहे, काय बा जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत, आणि गळतोय म्हणले घरामध्ये, आणि काय ऑफिसामध्ये साहेब काय अनुकूल नाही, निगेटिव्ह थिंकिंग बरं का सगळं. पण बाकी बा पैशाची परिस्थिती चांगली आहे, घरात प्रेम आहे, तुमच्या प्रकृती बरी आहे, हे नाही पाहायचं. सगळं निगेटिव्ह नकारात्मक विचार बरं का. हे संतोषाला अतिशय मारक आहे. मग अहो काय त्याच्या पायी माणूस आत्महत्यापर्यंत जातो. विचार करा आपण. आणि सांगून ठेवतो आपल्याला, हे ॲबनॉर्मल सायकॉलॉजीमध्ये असं आहे. इथं काय झालं, एका नदीला पूर आला, घडलेली गोष्ट, त्याचे फोटो सुद्धा आहे. नदीला पूर आला तेव्हा एक असाच नाराज झालेला मनुष्य, त्यांनी त्या पुलावरून त्या पाण्यात उडी टाकली, तो मेला बरं का. तेव्हा एक क्लेअरव्हायंट मनुष्य होता, दिव्य दृष्टी असणारा, तो पुलावरून चालला तर त्याला हा माणूस सारख्या वर येतोय पाण्यात उडी मारतोय, सूक्ष्म देहाने वर येतोय पाण्यात उडी मारतोय, हे त्याला दिसलं. म्हणजे आत्महत्या केली तर तो काही सुटला नाही, त्याच्या पाठीमागे ते लागलं बघा. असं हे आत्महत्येचं लचांड आहे. तुमची जी अतृप्त वासना आहे ते जन्मभर नाही, पुढे किती काळ कोणास ठेव, त्याला मग सोडवायला सत्पुरुष लागतो, त्याशिवाय सुटत नाही तो मग. हे असं होतं. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तर ही जी उदासीनता आहे, काय करावं, चांगल्या गोष्टी पाहिजेच नाहीत. प्रकृती बरी आहे, नोकरी चांगली आहे, अमका आहे तमका आहे, माणसं आपल्याला चाहत आहेत, नाही, त्याला इंग्लिशमध्ये मेलँकोलिया असं म्हणतात बरं का. मेलँकोली तुम्हाला माहिती आहे, उदासीनता. हे लोक कसे असतात,
अहो तुम्हाला पंतप्रधान केलंय. अरे काय म्हणले पंतप्रधान, राष्ट्रपती नाहीच केलं. अरे लेखा पंतप्रधान केले याचं काय आहे बघा. नाही मला एक भेटले 4 दिवसापूर्वी बरं का, पेढे आणले. मी काय म्हणलं अहो तुमचा मुलगा काय मॅट्रिकला नाही, काय नाही, अजून रिझल्ट लागला नाही, पेढे कसले. बरं वरची जागा मिळाली, पगार वाढला म्हणाले. किती वाढला? 1000 रुपये वाढला. काय सर म्हणलं 1000 रुपये. अरे 1000 रुपये पगार वाढला. चला आम्हाला वर्षाला 1000 रुपये मिळत नव्हते, तुला लेखा महिन्याला 1000 रुपये. पण मेलांकोलिया बरं का. त्याची बायकोच मला म्हणाली याला सांगा म्हणाले काही, किती तुम्ही आनंदाची बातमी सांगा, तोंडावर हसू सुद्धा येत नाही त्यांच्या. असा नवरा भेटला म्हणजे कंबक्तीच बघा, मुलांची सुद्धा नाही का. काय आमचे बाप म्हणायची, पाहिजे यायची. हा एक रोग आहे. म्हणून संतोषामध्ये खुश मिजाज पाहिजे. हा उर्दू शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मिजाज म्हणजे तब्येत, खुश म्हणजे आनंद. खुश असे काही लोक असतात बरं का. केव्हाही पहा, तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं की आमच्या कॉलेजच्या समोर हा नित्यच आहे, काही पोरं की नाही वर्गात जातच नाही, ते बाहेरच बसतात तिकडे बरं का. म्हणजे त्यांचं ते मामूलच आहे, धरून चालायचं. असे ते पोरं बसलेले होते. पावसाळ्या दिवसामध्ये पारशी बाई आली, तर ते उंच टाचाची बूट घालून आली आणि ते आता पावसाळ्यात हे झालं असणार, ती पडली खाली. ते एवढं धूळ खाली पडलं, ते पोरं लागले हसायला. ती बाई उठली, ती हसायला लागली. हा तेव्हा ते पोरं लाजले सगळे. तेव्हा ते म्हणाले अहो बाई तुमचे कपडे खराब झाले, तुम्ही लाजताय. ती काय म्हणाली, फार ऐकण्यासारखं आहे की मला माझ्या प्रिस्टने, म्हणजे त्यांचा जो भटजी होता त्यांनी असं शिकवलंय, जे जे घडेल ते पहिल्यांदा हसून सोडावं, मग दुःख करावं. बघा नियम साधा दिसतोय, पण मला अतिशय आवडला. मला साधलंय असं नाही, पण मला आवडला की वा हे बी खूप आहे नाही का. कसा मी आडवा झालो, पडलो, असंच बनवा. मग लागल्यानंतर बरोबर मागे मागून पाहताय, पण दुःख करू नये, मेलॅन्कोलिया नाही. दुःखाचं सुद्धा सांगताना प्रसन्नता पाहिजे नाही. तुकाराम महाराजांचे अभंग बघा तुम्ही, इतका त्रास होता पण त्यांनी वर्णन कसं केलं बायकोचं बरं का. ते म्हणाले जिवंताची मेले लाजा वाटून या त्याले. माझी बायको म्हणते उठीते ते कुटीते टाळ. यांच्याकडे भजन करायला लोक यायचे. अवघा मांडीला कोळ झाड. एवढं सांगून गप्पसत नाही, ती जाम बाज होती. जिवंताची मेले लाजा वाटून या प्याली असं म्हणायची. आता लोकांना काय वाटत असेल ते असं बोललं नाही का. म्हणजे वर्णन करण्याची खुबी आहे की नाही बघा. मग माझ्या म्हणण्याचे तू काय, मेलॅन्कोलिया नसला पाहिजे. आणि शेवटचं सांगतो आता, आपला काही वर्ग नव्हे ॲबनॉर्मल सायकॉलॉजीचा, पण दुसरं एक सांग काय आहे, आपल्याला काळजी जन्मात सुटत नाही आणि परमार्थात काळजीचं मरण आहे. बरं महाराजांचं वाक्य छान आहे, काळजी जी 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 म्हणत काळाकडे नेते ती काळजी म्हणाले. एक गंमत आपली शब्दावर खेळ करायचा. काय सांगू तुम्हाला, मोठे मोठे जगात पराक्रमी माणसं झालेली काळजीशिवाय नाही. हा लोकमान्य टिळक हा एकच माणूस मी असा पाहिला, तुरुंगात असताना सुद्धा शांत होता, खरा गीतेचा अभ्यास होता. काय असेल त्या पुरुषाच्या मनाचीही. तसेच ते भाऊसाहेब होते ना, ते मी पाहिले. भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का. कशाला भीती म्हणाले, इथून उठायचं महाराजांच्याकडे जायचं. अरे काय महाराज सांगा, 90 वर्षाचं वय, मनाची फ्रेम कशी बनवलेली, हा परमार्थ. म्हणून याला की नाही इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे, अँझायटी न्यूरोसिस. आज मी हे सांगताना दबकून सांगतोय, डॉक्टर बसलेत माझ्या समोर, हा तुमचा प्रांत नव्हे असं म्हणलं तर काय करू नाही का. पण माझा प्रांत नाहीये, हा लोकांचा प्रांत आहे आणि ग्रंथामध्ये आलेला आहे. अँझायटी न्यूरोसिस. न्यूरोसिसचा अर्थ असा आहे, अनावर होत होते, ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. इट इज इन स्पाइट ऑफ युअर सेल्फ. काळजी नको नको म्हणली तरी ती सुटत नाही. म्हणून काळजीची गंमत अशी आहे, आपण काळजी करीत नाही, काळजी लागते. बघा तुम्ही शब्द नाही का. काही नाही, मुलगी 8-10 वर्षाची आहे, लग्नाची काळजी तिच्या बरं नाही का. तुम्हाला मी ते गमतीची गोष्ट सांगितलेली आठवते ना. एक मनुष्याला त्याची बायको बाळंत व्हायची होती म्हणून दवाखान्यात. आधी बाई बाळंत व्हायची, इतक्यात ती नर्स आली बाहेर.